श्री स्वामी समर्थ। मी तनुजा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण आलेलो आहोत एकमुखी दत्ता श्री क्षेत्र दत्त मंदिर क्षेत्र नारायणपूर येथे। तर आपण एंट्री केल्याच्यानंतर इथे औदुंबराचं झाड आहे, त्यानंतर इथे एक समाधी आहे। समाधी मी काही पाहिली नाही कोणाची आहे ते। तिथं दर्शन केल्याच्या नंतर आपण एकमुखी दत्ता यांचं दर्शन करूया। त्याच्या अगोदर इथे आपण ज्याप्रमाणे गाणगापूरला देवळीतनं दत्त महाराजांचं दर्शन घेतो त्याचप्रमाणे आहे, पण प्रथमतः एकमुखी दत्तांचं दर्शन घेतलं जातं। इथे दर्शनाच्या रांगेमध्ये आम्ही थांबलेलो आहोत। एकीकडे महिला आणि एकीकडे पुरुष अशा प्रकारे इथे दर्शनाची रांग लागलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप अशी सुंदर अशी जागृत देवस्थान आहे। तर मी पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे पहा, अगदी जवळून तुम्हाला दाखवते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अशा प्रकारे अशी सुंदर अशी अगदी हुबेहूब दत्त महाराजांची एकमुखी दत्तांची मूर्ती आहे। त्यानंतर इथे थोडासा परिसर म्हणजे मंदिरामध्ये थोडीशी पाहिले कुठे काय नाही, तर इथे ना भिंतीवरती एकमुखी दत्तांच्या कथा लावलेल्या होत्या। फोटोद्वारे म्हणजे छायाचित्र केलेलं होतं की कशा प्रकारे ही कथा आहे। मी काही तेवढं वाचले नाही, पण आपल्याला माहिती आहे की श्री गुरुचरित्रामध्ये ह्या एकमुखी दत्तांचं तर नाही, पण दत्त अवताराची पूर्णपणे सारांश लिहिलेला म्हणजे आपण जर गुरुचरित्र पारायण केलं तर खूपच छान असं आहे। तर अशा प्रकारे भिंतीवरचं पूर्ण असे चित्रण केलेलं आहे। एक एक फोटो किती सुंदर असे रेखाटत म्हणजे किती सुंदर अशा प्रकारे फोटो चिटकवलेले आहेत बघा, म्हणजे लावलेले आहेत। हे बघा, जर तुम्हाला कोणाला वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा वाचूचा। अशा प्रकारे मी हळू स्लोली घेतलेला आहे। तर तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर एक वेळेस नक्कीच वर्षातनं 3 वेळेस गुरुचरित्र पारायण करायचं असतं। आणि दूध नैवेद्यांची वेळ झालेली आहे, कृपया समोरून दर्शन घ्यायचं नसतं दत्तांचं। तर तुम्ही सुद्धा पाहू शकता की आपण जर स्वामींच्या केंद्रात जर गेलेले असाल तर कधीच पुरुष असो की महिला, तर महाराजांच्या मूर्तीच्या समोरासमोर आपण जो पण मुद्रा करतो ती मुद्रा कधी समोरून करायची नाही, साईडला होऊन करायचं। तर तुम्हाला ताई आणि दादा केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर सांगतच असतील। इथे बघा खूप छान असं मूर्त्या किंवा महादेवाच्या पिंडीची फोटो, तुळजाभवानीची वेगवेगळ्या प्रकारे, आणि जे लोक नेते आहेत ते पण भेटायला आलेले आहेत इथल्या महाराजांना वगैरे, त्याचे छायाचित्र म्हणजेच फोटो लावलेले आहेत। अशा प्रकारे आम्ही पूर्ण मंदिराचं चित्रण केले। त्यानंतर आम्ही पूर्ण चित्रण घेऊन म्हणजे व्हिडिओ घेऊन इथं श्री गुरुदेव दत्तांचं जे गाणगापूरला आपल्याला देवळीतनं दर्शन होतं त्याच प्रकारे इथे सुद्धा दर्शन अशा प्रकारे स्वरूप आखलेलं आहे की मंदिर बनवलेलं आहे की ते दत्तांचं मंदिर हो। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज पुढचा व्हिडिओ येणार आहे जेजुरीचा, तर नक्की पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।